जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान गौरव दिन। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकास कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता हक्काधिकार दिलेत। त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत। भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागात कलम 12 ते 35 मध्ये भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्काचा समावेश केलेला आहे। कलम 14 ते 18 समतेचा हक्क, कायद्यापुढे समानता आहे। सर्वसामान्य शेतमजूर कष्टकरी आणि राष्ट्रपती प्रधानमंत्री असेल या सर्वांसाठी कायदा हा एकच आहे। त्याचबरोबर जी जात धर्म पंथ प्रांत भाषा जन्मस्थान यावरून कोणत्याही नागरिकात कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही। तसेच जे सार्वजनिक ठिकाणं आहेत, चित्रपटगृह आहेत, सार्वजनिक विहिरी आहेत, बस स्टँड रेल्वे स्टेशन हॉटेल उपाहारगृह या ठिकाणी कोणत्याही जाती धर्माच्या आधारावरून भेदभाव करता येणार नाही। अस्पृश्यतेवर बंदी घातलेली आहे। अशा पद्धतीनं कलम 14 ते 18 या कलमाच्या माध्यमातून समतेचा अधिकार दिला। दुसरा हक्क स्वातंत्र्याचा हक्क, कलम 19 ते 22 यामध्ये प्रत्येक नागरिकाला आपले विचार अभिव्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला शांततेपूर्वक निशस्त्रपणे एकत्र जमण्याचा, संघटन स्थापन करण्याचा, भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये मुक्तपणे संचार करण्याचा, तिथे तात्पुरतं किंवा कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचा अधिकार आहे। तसेच आपल्याला कोणताही व्यवसाय करता येतो, पण त्यासाठी तो व्यवसाय करण्यासाठी जे तांत्रिक शिक्षण आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे। आपण आपले विचार अभिव्यक्ती करत असते वेळेस आपल्या देशाची एकता आणि एकात्मता अखंडित राहील अशा पद्धतीने आपल्याला विचार करता येतात। तिसरा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क, कलम 23 ते 24। तर या हक्कामध्ये माणसाचा व्यापार करता येणार नाही, कोणत्याही नागरिकास कामाचा मोबदला न देता त्यांच्याकडून काम करून घेता येणार नाही, म्हणजे वेट बिगारी प्रथेस बंदी घातली। त्याचबरोबर जे कारखाने आहेत, खाणकाम आहे, त्या ठिकाणी 14 वर्षाच्या आतील मुला मुलींना जोखमीच्या कामाच्या ठिकाणी ठेवता येणार नाही। चौथा हक्क आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क, कलम 25 ते 28 या कलमामध्ये आपल्या धर्मातील विचारानुसार शिकवणीनुसार आपल्याला आचरण करण्याचा, त्यानुसार आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे। त्याचबरोबर आपल्या धर्मात सांगितल्याप्रमाणे जे सण उत्सव पूजा अर्चा साजरे करण्याचा देखील अधिकार आपल्याला या धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये दिलेला आहे। पण या अधिकाराचा उपयोग करत असते वेळेस दुसऱ्याचा धर्म वाईट आहे असे मात्र म्हणता येणार नाही। पाचवा हक्क आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, कलम 29 ते 30 यामध्ये अल्पसंख्याक नागरिकांसाठी आपली भाषा लिपी संस्कृती यांचं संरक्षण संवर्धन करण्याचा अधिकार आहे। त्याचबरोबर राज्याच्या निधीतून ज्या शैक्षणिक संस्था असतात तर त्या ठिकाणी जातीच्या धर्माच्या आधारावर कोणत्याही विद्यार्थ्यास प्रवेश नाकारता येत नाही। त्याचबरोबर जे धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक आहेत त्यांना शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा देखील अधिकार दिलेला आहे। आणि शेवटचा 6वा हक्क आहे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क। तर यामध्ये जे वर 5 हक्क भारतीय नागरिकांना दिले त्या हक्कांचं संरक्षण संवर्धन व्हावं, त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयावर दिलेली आहे। तर या घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काच्या माध्यमातून बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, अधिकार पृच्छा आणि उत्प्रेक्षण या माध्यमातून जर आपल्यावर अन्याय झाला असेल तर आपण न्यायालयात जाऊन सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयात जाऊन आपण आपले अधिकार मिळवू शकतो। म्हणजे अशा पद्धतीने भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हक्क अधिकार दिलेले आहेत। त्यामुळे
आज जो काही संविधान गौरव दिन आहे त्या निमित्ताने आपण या संविधानाविषयीची जनजागृती समाजामध्ये केली पाहिजे. आपल्या हक्क अधिकाराविषयी आपण जनजागृती केली पाहिजे आणि आपण स्वतःही असलं पाहिजे. आणि हे जे काही भारतीय संविधान आहे आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे आणि या माध्यमातून आपल्याला हक्क अधिकार मिळालेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने हा ग्रंथ आपल्या घरी विकत आणावा, त्याचं वाचन करावं आणि या संविधानातील तरतुदीविषयी संपूर्ण देशभर जनजागृती करावी. या ठिकाणी मी संविधान दिनानिमित्त गौरव दिनानिमित्त एवढे विचार व्यक्त करतो, थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.